नमस्कार मित्रांनो, आपण पाहता द लाईफ कोच नितीन. आजचा विषय आपला आहे US रिसेशन 2024. नोकऱ्यांवर गडांतर येणार, अमेरिकेत मंदीची चाहूल आणि तिसऱ्या महायुद्धाकडे जगाची वाटचाल, भारतातही येणार ब्लॅक मंगळवार क्वेश्चन मार्क. काय खरंच भारतात ब्लॅक मंगळवार येणार? मंदी पुन्हा एकदा अमेरिकेच्या वाटेवरून जगाचे दार ठोठावत आहे आणि गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर अमेरिकेने रोजगाशी संबंधित आकडेवारी जाहीर केल्यामुळे आता पुन्हा मंदीचे काळे ढग दाटू लागले आहेत अशी भीती व्यक्त केली जात आहे. आणि ही मंदी जी आहे ती 1929च्या महामंदीपेक्षा किती वेगळी आहे आणि त्या महामंदी कशी सुरू झाली, काय झालं, हे आपण यामध्ये बघणार आहोत. 1929च्या उन्हाळ्याचे दिवस होते आणि अमेरिकेला मंदीने ग्रासले होते. जसजसा जुलै महिना जवळ येत गेला तसतसे संकट आणखी गडद होऊ लागले, ज्याचा परिणाम बाजारात दिसून आला. जिथे लोक खरेदी न करताच परतले, विक्रीचा सपाटा इतका वाढला की सर्व माल जो होता तो बाजारात विकला गेला. कारखाने बंद होऊ लागले, पण शेअर मार्केट मात्र कोणाची पर्वा न करता भरभराटीला येऊ लागले. अखेरी 24 ऑक्टोबर 1929 रोजी दैनंदिन आणि आवश्यक गोष्टींचा तुटवडा झाल्यामुळे अमेरिकेत गुंतवणूकदारांनी भरलेले शेअर्सची विक्री सुरू झाली. त्यांनी सुरू केली विक्री. परिणामी दिवसभरात 1.29 कोटींचे शेअर्स विकले गेले. या दिवसाला ब्लॅक थर्सडे म्हटले जाते. भयंकर बेरोजगारी आणि महागाईमुळे आलेल्या एकेकाळच्या मंदीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. सोमवारी जगभरातील शेअर मार्केट सुरू होताच गुंतवणूकदारांचे 17 लाख कोटी रुपये बुडाले. तर जपानच्या स्टॉक मार्केटमध्ये पण ऐतिहासिक पडझड नोंदवली गेली. अशा स्थितीत सध्याची परिस्थिती 1929च्या महामंदीसारखी ठरणार का नाही समजून घेऊया. नक्की समजून घेऊया, तुम्ही पण लक्ष द्या. याशिवाय इस्रायल आणि इराण तसेच रशिया युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे तिसरे महायुद्ध व मार्केटला घसरणीकडे ढकलत आहे का हे आपण बघूया. अमेरिकन बाजारात ब्लॅक मंगळवार. ब्लॅक थर्सडेच्या अवघ्या 5 दिवसानंतर म्हणजे 29 ऑक्टोबरला ब्लॅक ट्यूजडे अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर धडकला, ज्यामध्ये 16 दशलक्ष शेअर्सची खरेदी विक्री करण्यात आली. वॉल स्ट्रीटवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. लाखो शेअर्स विक्रीला आले. ज्या गुंतवणूकदारांनी पैसे उधार घेऊन थोड्या फरकाने शेअर्स खरेदी केले होते त्यांना बाजाराने क्षणार्धात कंगाल केले. आणि त्याच अमेरिकेत पुन्हा एकदा 1929 सारखी मंदी येण्याचा धोका असून त्याचा जो परिणाम आहे भारतासह संपूर्ण जगावर होऊ शकतो. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा विश्वासही कमी पडला. अमेरिकेतील महामंदीच्या काळात राष्ट्राध्यक्ष तेव्हाचे होते हॅबर्ट हुवर यांनी गुंतवणूकदारांना परिस्थिती लवकरात नियंत्रण येण्याचे आश्वासन दिले, पण स्थिती हुवर यांच्याही हाताबाहेर गेली. मे 1930 पर्यंत डाऊ जोन्स इतका प्रचंड घसरला की त्याला 200 अंकावर परतण्यासाठी पुढील 20 वर्ष लागली. अनियंत्रित सट्टा आणि बँकांकडून घेतलेली कर्जे त्या महामंदीचे सर्वात मोठे कारण ठरले, कारण तेव्हा US जगभरात पैसे वाटून देत होती. अशा स्थितीत अमेरिकेत महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठला. तेव्हा अमेरिकेत ब्रेड आणि सूपसाठी लांब रांगा लागल्या. 1930 पर्यंत 4 दशलक्ष अमेरिकन नोकऱ्यांवर गदा आली, तर 1931 पर्यंत बेरोजगारांची संख्या 60 लाखांपर्यंत वाढली. विचार करा किती मोठी बेरोजगारी. देशातील औद्योगिक उत्पादन जवळपास 50% घसरले आणि ब्रेड आणि सूपसाठी रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये बेघर लोक जमू लागले. शेतकऱ्यांना शेती सोडून दिली आणि लोक फक्त रस्त्यावर दिसू लागले. बेरोजगारी आणि गरिबीने सामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. हो, US महामंदीचा परिणाम काय झाला तर अमेरिकेतील महामंदीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे की जोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था रुळावर परतली तोपर्यंत जग दुसऱ्या महायुद्धाकडे अग्रेसर होते. 1939 पर्यंत अमेरिकेकडून कर्ज घेतलेले बहुतेक देशांनी युद्ध पुकारले. याशिवाय या प्रचंड मंदीचा जगभरात एवढा मोठा परिणाम झाला की बेरोजगारी शिगेला पोहोचली. हो, कमालीची निराशा पसरली, ज्याचा फायदा घेत जर्मनीत हिटलर आणि इटलीत मुसोलिनी सारखे हुकुमशहा जन्मले, ज्यांनी संपूर्ण जगाला दुसऱ्या महायुद्धात ढकलले. 1929ची अमेरिकन महामंदी किती विनाशकारी होती. 1.29
30 कोटी अमेरिकन बेरोजगार झाले. औद्योगिक उत्पादन दर 45% घसरला होता. घर बांधणी दरात 80% कपात झाली. 5,000हून अधिक बँकांना टाळे ठोकण्यात आले. हो, मंदीचा भारतावर परिणाम काय होणार त्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. कारण आर्थिक तज्ज्ञ जे आहेत त्यांनी असं म्हटलं की अमेरिकेतील मंदीचे पडसाद जे आहे ते भारतावरही दिसू शकतात. पण देशांतर्गत बाजार बरेच मोठे असल्यामुळे परिणाम कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. 2008मध्ये जेव्हा अमेरिकेतील जी मंदी होती त्या मंदीने जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे बसले होते, पण भारतावर फारसा परिणाम झाला नाही. अशा स्थितीत यावेळी US मधील मंदीचा जो भारताच्या आयात निर्यातीवर सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. तर भारतात किंवा US मध्ये नोकरी करणाऱ्या भारतीयांना टाळेबंदीचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा यावेळी भारतीय लोकांना मंदीचा जास्त फटका बसू शकतो. कारण देशांतर्गत लोक मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. तर विचार करा, जर का मंदी आली तर काय होणार. म्हणून मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच विचार विनिमय करा. अंधाधुंद कोणतेही काम करू नका. अंधाधुंद कराल तर तुम्ही